नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी ज्या महत्वाच्या नद्या आहेत या नद्यांविषयी माहिती पाहणार आहे. त्यामधलं आपण वर्धा वैनगंगा खोऱ्याविषयी आणि त्याच्या महत्वाच्या उपनद्या, त्यांची लांबी, काठावरील जी महत्वाची शहरे आहेत त्यांच्याविषयी, तसेच संगम स्थळे जे आहेत याच्याविषयी माहिती पाहणार आहे. जर आपण पाहिलं तर वर्धा वैनगंगा खोरे जे आहे हे विदर्भातील निसर्ग संपदा जे आहे किंवा महत्वाच्या ज्या या दोन नद्या आहेत असं मानलं जातं. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, वर्धा नदी जी आहे या वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल या ठिकाणी होतो. बघा, इथं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वर्धा नदी दिलेली आहे, बरोबर ना? मग वर्धा नदीचा उगम जर आपण पाहिला, बघा, या वर्धा नदीचा जर आपण उगम पाहिला तर मध्य प्रदेशातील बैतूल या ठिकाणी हिचा उगम होतो महत्वाचं. आणि हिची महाराष्ट्रातील जी लांबी आहे ती महाराष्ट्रातील लांबी 455 आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर विदर्भातील सर्वात लांब नदी आहे. विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती आहे? वर्धा नदी आहे. दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे वैनगंगा. मध्य प्रदेशातील शिवनी मध्य प्रदेशातील शिवनी या ठिकाणी तिचा उगम आहे. बघा, या ठिकाणावरून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वैनगंगेचा उगम शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. आणि हिची जर आपण लांबी महाराष्ट्रातील पाहिली तर किती आहे? 295 किलोमीटर इतकी किती आहे महाराष्ट्राची लांबी आहे. तिसरी महत्वाची नदी आहे पैनगंगा नदी. मात्र ही जर आपण पाहिलं तर विदर्भातील पूर्ववाहिनी नदी आहे पैनगंगा. जर आपण हिची माहिती जर पाहिजे म्हटलं तर अजिंठा डोंगर रांगामध्ये हिचा उगम आहे. बघा, अजिंठा डोंगर रांगामध्ये या पैनगंगा नदीचा उगम आहे. आणि हिची जी लांबी आहे त्या नदीची लांबी 676 किलोमीटर आहे. किती आहे? 676 किलोमीटर आहे. बघा, महाराष्ट्रातून ही याप्रमाणे इथं वाहते. महत्वाचं आपण वर्धा वैनगंगा खोरं त्याचं उगम स्थळ पाहणार आहे. त्याच्या डाव्या बाजूच्या ज्या नद्या आहेत, उजव्या बाजूच्या ज्या नद्या आहेत, वर्धा नदी, त्याच्यानंतर वैनगंगा नदी याच्याविषयी माहिती पाहणार आहे. तसंच आपण पैनगंगा जी महत्वाची नदी आहे ही महाराष्ट्रातील जर आपण पाहिलं तर पूर्ववाहिनी नदी आहे, याविषयी याची माहिती पाहणार आहे. हिचा उगम मी काय सांगितलं? अजिंठा डोंगररांग जे आहे या अजिंठा डोंगर रांगामध्ये हिचं काय आहे? उगम आहे. महत्वाचे वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या महत्वाच्या ज्या नद्या आहेत याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहे. तसंच त्याच्या महत्वाच्या ज्या उपनद्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर डाव्या बाजूने इकडे बघा, वेण्णा दिलेली आहे, इरई दिलेली आहे. या वर्धाच्या काय आहेत? उपनद्या आहेत, बरोबर. याच्याविषयी सुद्धा आपण काय करणार आहे? माहिती काय करणार आहे? पाहणार आहे. तर एक एक करून या नद्यांची आपण आज माहिती पाहू. सगळ्यात महत्वाची वर्धा नदी, जी विदर्भाची जलवाहिनी असं म्हटलं जातं. विदर्भाचे काय मानलं जातं? त्याला जलवाहिनी मानलं जातं. आणि मी सांगितलं विदर्भातील, महाराष्ट्रातील वर्धा ही महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिणवाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. सर्वात लांब दक्षिणवाहिनी नदी म्हणून या वर्धा नदीला ओळखलं जातं. आणि बैतूल, मी सांगितलं मध्य प्रदेश बैतूल, सातपुडा पर्वतरांग जे आहे, मध्य प्रदेश सातपुडा पर्वतरांग या ठिकाणी मध्य प्रदेश मध्ये तिचा काय होतं बघा, उगम स्थान आहे. त्या ठिकाणी सातपुडा पर्वतरांग बैतूल मध्ये. आणि एकूण किलोमीटर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील तिची जी लांबी आहे ती लांबी किती आहे रे? 455 किलोमीटर आहे, लक्षात ठेवा. आता प्रवाह दिशा कशी? उत्तरेकडून दक्षिणेकडे. म्हणजे या दिशेला बघा उत्तर दिशेकडून वाहत जाते आणि ती दक्षिणेला, मग दक्षिणेला उत्तर ते दक्षिण तिची काय आहे? प्रवाह दिशा आहे. काठावरील शहरे, मग या ठिकाणी 3 शहरे येतात. त्याच्यामध्ये वर्धा, पुलगाव आणि हिंगणघाट. वर्धा, पुलगाव आणि हिंगणघाट हे वर्धा नदीच्या काठावर काय आहेत? 3 शहरे आहेत. आता महत्वाचं, ज्या नद्या वाहतात म्हणजे उपनद्या मिळतात किंवा वर्धा नदीच्या उपनद्या आहेत त्याचे 2 ग्रुप केलेले आहेत, डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने. मग डाव्या बाजूने म्हणजे पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्या नदीला मिळतात आणि उजव्या बाजूने म्हणजे पश्चिमेकडून वाहणाऱ्या. मग वर्धा नदीच्या महत्वाच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? वेण्णा आहे, बोर आहे, कान्होली आहे, नंद आहे आणि इरई आहे. या महत्वाच्या उपनद्या आहेत वर्धा नदीच्या. पूर्वेकडून बघा, डाव्या बाजूने पूर्वेकडून कोणत्या कोणत्या? वेण्णा, बोर, कान्होली, नंद आणि इरई. त्याच्यानंतर उजव्या बाजूने पश्चिमेकडून वाहणाऱ्या याच्यामध्ये कोणकोणत्या येतात? वेमला येतं, निरगुडा येतं,
रामगंगा आहे आणि पैनगंगा आहे. या 4 उपनद्या ज्या आहेत त्या वर्धा नदीच्या आहेत, पश्चिमेकडून उजव्या बाजूने मिळणाऱ्या. राजकीय विस्तार जर आपण पाहिलं तर 5 जिल्ह्यातून तिचा प्रवाह आहे वर्धा नदीचा. कोणकोणत्या 5 जिल्ह्यातून? अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर. अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर. बघा महत्वाची वर्धा नदीची आपण काय माहिती पाहिली? सर्वात लांब महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी आहे. तिचा प्रवाह किती आहे? 455 किलोमीटर. उगम स्थान कुठे आहे? मध्य प्रदेश, बैतूल या ठिकाणी सातपुडा पर्वत रांगेमध्ये तिचं काय आहे? उगम स्थान आहे. त्याच्यानंतर काठावरील शहरे वर्धा, पुलगाव आणि हिंगणघाट ही काठावरील काय आहेत? शहरे आहेत. आणि मग डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या. राजकीय जर तिचा विस्तार पाहिला तर 5 जिल्ह्यामध्ये आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर. याच्यामध्ये पुढची महत्वाची नदी वैनगंगा नदी. आता मी सांगितलं विदर्भाच्या पूर्व भागातील ही एक प्रमुख नदी आहे. आणि हे जर आपण पाहिलं तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांची ती मुख्य काय मानली जाते रे? जलवाहिनी मानली जाते. भंडारा आणि गोंदियाची मुख्य जलवाहिनी मानली जाते. हिचं उगमस्थान आपण पाहिलं की बघा या ठिकाणी वैनगंगाचं पण शिवनी, मध्य प्रदेश या ठिकाणी तिचं काय आहे? उगमस्थान आहे. 295 किलोमीटर तिची काय सांगितली मी? लांबी सांगितली. बघा मैकल डोंगररांगा शिवनी, मध्य प्रदेश या ठिकाणी तिचा उगम होतो वैनगंगा नदीचा. आणि लांबी किती सांगितली? महाराष्ट्रामध्ये तिची किती आहे? 295 किलोमीटर इतकी लांबी तिची महाराष्ट्रामध्ये आहे. आता जर आपण तिचं प्रमुख वैशिष्ट्य पाहिलं तर ही नदी सुरुवातीला उत्तरेकडे वाहते. ही नदी सुरुवातीला कुठे वाहते? उत्तरेकडे वाहते आणि नंतर अर्धवर्तुळाकार येऊन दक्षिणेकडे ती काय होते? मिळते. आता महत्वाचं उपनद्यांचा तिचा विस्तार. तिच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? डाव्या बाजूने मग याच्यामध्ये वाघ, चुलबंद, गाढवी, त्याच्यानंतर खोब्रागड. हे जर आपण पाहिलं तर ह्या गडचिरोलीतील प्रमुख काय आहेत? नद्या आहेत. गडचिरोलीतील काय आहेत? प्रमुख नद्या आहेत. उजव्या बाजूने जर आपण पाहिलं तर कणान आहे, सूर आहे आणि बावधडी आहे. ह्या उपनद्या आहेत. कणानला पेंच आणि नाग नद्या येऊन मिळतात, लक्षात ठेवायचं. पुढं राजकीय विस्तार जर आपण पाहिलं तर 5 जिल्ह्यात या वैनगंगा नदीचा काय आहे? विस्तार आहे. याच्यामध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली हे 5 जिल्ह्यात या वर्धा नदीचा काय आहे? सॉरी वैनगंगा नदीचा काय आहे? विस्तार आहे. उपनद्या आपण पाहिल्या. नंतर राजकीय विस्तार वैनगंगा नदीचा गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली, लक्षात ठेवा. मी सांगितल्याप्रमाणे बघा त्या दक्षिण वाहिनी नद्या झाल्या. यात अजून एक महत्वाची नदी आहे. कोणती रे? पैनगंगा नदी. आता विदर्भातील सर्वात लांब पूर्ववाहिनी नदी लक्षात ठेवा. विदर्भातील सर्वात काय लांब पूर्ववाहिनी नदी कोणती आहे? पैनगंगा नदी आहे, जी पुढे दक्षिण वाहिनी होते. आणि हिचा जर उगम आपण पाहिला तर अजिंठा डोंगररांग बुलढाणा. बघा या ठिकाणी मी सांगितलं की पूर्ववाहिनी नदी आहे आणि अजिंठा डोंगररांग जे आहे, अजिंठा डोंगररांग या ठिकाणी तिचं काय आहे? उगमस्थान आहे बुलढाणा. मी सांगितलं बघा बुलढाणा. एकूण लांबी तिची किती आहे रे? 676 किलोमीटर इतकी काय आहे? लांबी आहे. महत्वाचं संगम तिचा चंद्रपूर जिल्ह्यातील जुगाड किंवा त्याला घुग्गुस जवळ या ठिकाणी वर्धा नदीला हे जाऊन मिळते. कोणती नदी? पैनगंगा नदी. उपनद्या तिच्या कोणत्या आहेत? उत्तर बाजूने उपनद्या आडाण, अरुणावती, विदर्भ आणि खुनी या 4 उपनद्या आहेत. त्या डाव्या उत्तर बाजूने उपनद्या मिळतात. आडाण, अरुणावती, विदर्भ आणि खुनी उपनद्या उत्तर बाजूने. त्यानंतर दक्षिण बाजूने बघा कयाधू. आता कयाधू जर नदी पाहिली तर हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. कयाधू काय आहे? हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. आता विशेष महत्वाचं काय आहे? ही नदी जी आहे जर आपण पाहिलं तर यवतमाळ आणि नांदेड जिल्हा याच्या ज्या नैसर्गिक सीमा आहे त्या नैसर्गिक सीमा ही पैनगंगा नदी काय करते? निश्चित करते, लक्षात ठेवा. कोणते 2 जिल्हे सांगितले मी? यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा निश्चित करण्याचं काम कोण करतं? पैनगंगा नदी करते. पुढं महत्वाचं बघा प्राणहिता नदी. आता हा महासंगम म्हटलेला आहे, कारण का वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांचा जो संगम आहे, वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांचा संगम आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर चपराळा अभयारण्याजवळ होतो. आणि तेव्हापासून तो जो संयुक्त प्रवाह आहे, या संयुक्त प्रवाहाला वर्धा आणि वैनगंगा या नदीचा संयुक्त प्रवाह आहे, तिला प्राणहिता असं म्हटलं जातं. बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं बघा या ठिकाणी वर्धा आहे, इथं वैनगंगा आहे. जर आपण पाहिलं तर बघा बैतूल मध्य प्रदेश इथं उगम होतो. आणि या ठिकाणी इथं जर आपण पाहिलं तर वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा 2 संगम तयार होतो.
आणि या ठिकाणाहून तिला काय म्हटलं जातं रे, प्राणहिता असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्राणहिता म्हटलं जातं. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर या दोन नद्या या ठिकाणी मिळतात, त्या ठिकाणी काय होतं, प्राण नदी सुरू होते किंवा प्राणहिता तिला असं म्हटलं जातं. पुढं संयुक्त प्रवाहाला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. आणि हा प्रवाह जो आहे हा सुमारे 113 किलोमीटर वाहत जाऊन सिरोंचा गडचिरोली या ठिकाणी गोदावरी नदीला मिळतो. सिरोंचा गडचिरोली या ठिकाणी गोदावरी नदीला हा जो प्राणहिता म्हणजे वर्धा नदीचा संगम, ज्याला प्राणहिता असं म्हटलं जातं, हा जाऊन कुठं मिळतो? वर्धा नदीला सिरोंचा या ठिकाणी सॉरी गोदावरी नदीला मिळतो. कुठं मिळतो? गोदावरी नदीला मिळतो. आणि जर आपण पाहिलं तर प्राणहिता हे गोदावरीचं सर्वात मोठं उपखुर आहे. प्राणहिता हे गोदावरीचं सर्वात मोठं काय रे, उपखुर आहे. पुढे आता जे मी सांगितलं की प्रमुख नद्या आणि त्यांचं उगमस्थान आपण थोडक्यात काय करणार आहे, पाहणार आहे. जर आपण पाहिलं तर या खोऱ्यातील नद्या प्रामुख्याने सातपुडा आणि मैकल रांग जे आहे या रांगांमध्ये आहेत या नद्या. याच्यामध्ये पहिली नदी आहे पेनगंगा. पेनगंगाचं उगमस्थान आपण पाहिलं अजिंठा डोंगर रांग बुलढाणा. आणि विदर्भातील सर्वात लांब नदी आहे 676 किलोमीटर. विदर्भातील सर्वात लांब नदी हे लक्षात ठेवायचं, पैनगंगा. पुढे वर्धा. मग मुलताई जवळ सातपुडा पर्वतमध्ये, मुलताई जवळ सातपुडा पर्वतमध्ये. आता जर आपण मी सांगितलं महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी, महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी आहे. त्यानंतर वैनगंगा नदी, शिवनी, मैकलरांगा या ठिकाणी उगमस्थान आहे. पूर्व विदर्भाची याला मुख्य नदी असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे इंद्रावती, कालाहांडी, ओडिसा या ठिकाणी उगमस्थान आहे. जर आपण पाहिलं तर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून ही इंद्रावती नदी वाहते. त्यानंतर आहे नाग, नाग नदी, अंबाझरी सरोवर नागपूर या ठिकाणीचं उगमस्थान आहे. आणि महत्वाचं, नागपूर शहराला याच नदीवरून काय पडलेलं आहे, हे नाव पडलेलं आहे. या नाग नदीवरून, आता पूर म्हणजे गाव आणि नाग नदीच्या काठी आहे, त्यामुळे नागपूर शहराचे नाव जर आपण पाहिलं तर या नाग नदीवरून देण्यात आलेलं आहे. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता एकूण महत्वाच्या ज्या आपण नद्या पाहिल्या त्या उतरत्या क्रमाने नद्यांची जर लांबी पाहिली तर सर्वात बघा पैनगंगा किती आहे, 676 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर वर्धा 455 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर पैनगंगा 295 किलोमीटर आहे. कन्हान 275 किलोमीटर आहे. त्यानंतर आडान 210 किलोमीटर आहे. नंतर इंद्रावती आहे 129 किलोमीटर. प्राणहिता आहे 120 किलोमीटर. किती आहे? 120 किलोमीटर आहे. आणि नाग किती आहे रे? 50 किलोमीटर. जर आपण पाहिलं उतरत्या क्रमाने तर नाग नदी जी आहे ती नाग नदी किती आहे? 50 किलोमीटर आहे, लहान आहे. आता या भागामध्ये वर्धा वैनगंगा जे खोरं आहे याच्यावर संगम आणि महत्वाची जी काठावरील शहरे आहेत याच्यावर आपण काय करणार आहे, या भागातली आपण काय करणार आहे माहिती पाहणार आहे, लक्षात ठेवा. मग बघा, मुख्य नद्यांचे संगम आणि संगम स्थळे हे हमखास तुम्हाला परीक्षेला काय केलं जातं रे, विचारलं जातं, हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये प्राणहिता आणि गोदावरी जर आपण पाहिला संगम तर हा नगरम सिरोंचा म्हणजे गडचिरोली या ठिकाणीचा काय आहे, संगम आहे प्राणहिता आणि गोदावरीचा. त्यानंतर वर्धा वैनगंगा संगम कुठे आहे रे? चप्राळा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि येथूनच आपण पाहिलं की येथूनच काय होतं, प्राणहिता नदी काय होते, सुरू होते. म्हणजे वर्धा वैनगंगाचा जो संगम आहे त्या संगमानंतर त्या दोन्हींच्या संगमाला काय नाव देण्यात आलेले, प्राणहिता नाव देण्यात आलेले नदीला. चप्राळा गडचिरोली या ठिकाणी संगम होतो. पैनगंगा वर्धा, मग घुग्गुस चंद्रपूर या ठिकाणी पैनगंगा आणि वर्धा नदीचा संगम होतो. त्यानंतर वाघ वैनगंगा नदी काठी गोंदिया या ठिकाणी त्यांचा काय होतो रे, संगम होतो. पुढं गोदावरी इंद्रावती हे ज्या दोन नद्या आहेत सोमनूर गडचिरोली या ठिकाणी या दोन नद्यांचा काय होतो, संगम होतो. गोदावरी आणि इंद्रावतीचा, सोमनूर गडचिरोली. पुढं इंद्रावती जर आपण पाहिलं आणि पामुल गौतम तर ते, आणि या तीन नद्या ज्या आहेत पर्लकोटा, इंद्रावती, पामुल गौतम आणि पर्लकोटा यांचा त्रिवेणी संगम, या तीन नद्या ज्या आहेत इंद्रावती, पामुल गौतम आणि पर्लकोटा या तीन नद्यांचा संगम भामरागड गडचिरोली, भामरागड गडचिरोली या ठिकाणी होतो, लक्षात ठेवा. त्यानंतर नाग कनान जे आहे यांचा संगम कलोल नागपूर, नाग कनान कलोल नागपूर या ठिकाणी त्यांचा संगम आहे. त्यानंतर कन्हान पेंच, कोणतं? कन्हान पेंच नागपूर या ठिकाणी. कामठी, बरोबर ना, कामठी या ठिकाणी त्यांचा संगम आहे, कामठी. त्यानंतर आहे रामगंगा वर्धा यवतमाळ या ठिकाणी, हिवरा या ठिकाणी त्यांचा संगम स्थळ आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये, रामगंगा वर्धा नदीचा. पैनगंगा पोच यांचा संगम भिवकुंडी या ठिकाणी आहे. आणि वर्धा बेंबळा
यांचा यवतमाळ जिल्ह्यातील नांदे सागवी या ठिकाणी काय आहे संगमस्थळ आहे. महत्वाची संगमस्थळे आहेत लक्षात ठेवा. पुढं काठावरील शहरे हे हमखास सरळ शहर याच्यावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे कोणत्या नदीवर कोणती महत्वाची शहरे आहेत याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर आपण पाहिलं तर वर्धा नदीचे मध्ये बघा अमरावती जिल्ह्यातील पुलगाव, राजुरा, घुग्गुस आणि कौंडिण्यपूर ही 4 शहरं जी आहेत ते वर्धा नदीवर आहेत. कुठं आहेत? वर्धा नदीवर. दुसरं पुढं वैनगंगा नदीवर भंडारा जिल्हा आणि पवनी हे कुठे आहे? वैनगंगावर आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर कुठं आहे? पैनगंगा नदीवर आहे. हिराई नदीवर काय आहे? चंद्रपूर. आणि आपण जर पाहिलं तर औष्णिक वीज केंद्रासाठी काय आहे? प्रसिद्ध आहे. त्यानंतर नागवर नागपूर आणि एक कळमेश्वर शहर. नंतर धाम नदीवर पवनार. आपण पाहिलं की आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठं आहे रे? पवनार या ठिकाणी आहे. पुढं वेण्णा नदीवर कोणता आहे? हिंगणघाट वर्धा जिल्ह्यातलं. नंतर पूस यवतमाळ मधलं पूस नदीवर आहे. कनान नागपूर मधलं कामठी शहर जे आहे हे नागपूर मधलं कामठी शहर कुठं आहे? कनानवर आहे. प्राणहिता नदीवर कोणती शहर आहेत? अहेरी आणि शिरोंचा जे आहे ही बघा 2 कुठं आहेत? गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्राणहिता नदीवर आहे. नंतर अरुणावती यवतमाळ मधलं आर्णी आहे. आणि खुनी नदीवर पांढरकवडा आहे यवतमाळ जिल्ह्यातील. कोणतं? पांढरकवडा. महत्वाची जी शहर आहेत या महत्वाची शहर या नदीवर वसलेली आहेत. पुढे बघा महत्वाची धरणे. आता जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बघा तोतलाडो धरण आहे बरोबर. त्यानंतर कोणतं आहे रे? गोशी खुर्द धरण आहे. महत्वाची ही 2 महत्वाची या ठिकाणची काय आहेत? धरण आणि इतर सुद्धा धरण आहेत. पण ही 2 तोतलाडो आणि गोशी खुर्द याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. बघा आता महत्वाची इतर धरण आणि प्रकल्प देण्यात आले. वैनगंगा नदी मी सांगितलं, गोशी खुर्द आणि याला इंदिरा सागर याला काय म्हटलं जातं? इंदिरा सागर म्हटलं जातं. बघा गोशी खुर्द धरण आहे. जर आपण पाहिलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प आहे या ठिकाणी गोशी खुर्द या ठिकाणी विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प आहे लक्षात ठेवा. आणि त्याला काय म्हटलं जातं रे? इंदिरा सागर. या जलप्रणालीला काय म्हटलं जातं? इंदिरा सागर असं म्हटलं जातं. नंतर वर्धा नदी या ठिकाणी अप्पर वर्धा बघा नल दमयंती नाव देण्यात आलेलं आहे. अमरावती मोर्शी जवळ आहे. पुढं पैनगंगा नदीवर कोणतं धरण? कोणतं धरण? इसापूर यवतमाळच्या पुसद जवळ या ठिकाणी आहे. त्यानंतर पेन्स तोतलाडो धरण आहे बघा. पेन्स प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये. पुढे इरई नदीवर काय? इरई धरण आहे चंद्रपूर. आणि औष्णिक केंद्रातला पाणी पुरवठा महत्वाचा आहे इरई धरण. नंतर गाडवी इडियाडो बरोबर ना गोंदिया, अर्जुनी, मोरगाव या ठिकाणी. पुढं बोर नदीवर काय आहे? बोर धरण आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे सेलू जवळ. आणि पुढे आहे पूस ऊर्ध्व त्याला म्हटलं जातं यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं की महत्वाची 2 जी धरणं आहेत गोशी खुर्द असेल तेल प्रकल्प आणि इरई आणि इथं हा इटियाडो म्हणून जो आहे तो ही महत्वाची त्याच्यामधली धरणं आहेत लक्षात ठेवा. आता उपनद्यांवर इतर महत्वाचे प्रकल्प याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातात. बघा विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला धरणांचा जिल्हा असं म्हटलं जातं लक्षात ठेवा. यवतमाळ जिल्ह्याला काय म्हटलं जातं? धरणांचा जिल्हा किंवा धरणांचा जिल्हा म्हणून काय केलं जातं? ओळखलं जातं. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळे प्रकल्प आहेत. सायखेड धरण मग हे कुठं आहे? यवतमाळ जिल्ह्यामध्ये खुनी नदीवर आहे. त्यानंतर वाघाडी धरण आहे. वाघाडी नदीवर यवतमाळ जिल्ह्यामध्येच आहे. नंतर बेमळा प्रकल्प आहे बेमळा नदीवर यवतमाळ जिल्ह्यामध्येच आहे. त्यानंतर चोविला नदीवर प्राणहिता नदीचे क्षेत्र आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. बघा चोविला प्रकल्प आहे. त्यानंतर दिना प्रकल्प आहे दिना नदीवर. कोणत्या? दिना नदीवर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. कुठं आहे प्रकल्प? हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा. बघा मग पुढच्या भागामध्ये आपण कोकणातील नद्या आपण या भागामध्ये वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा नद्याची माहिती, त्याची उपनद्या, काठावरील शहरे आणि महत्वाची धरणे आणि प्रकल्प याविषयी काय पाहिलं? माहिती पाहिलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण कोकणातील नद्या याविषयी माहिती पाहणार आहे. आपला महाराष्ट्रातील नदी प्रणाली मधला शेवटचा भाग असणार आहे कोकणातील महत्वाच्या ज्या नद्या आहेत त्या. बघा आपण पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी बरोबर ना, दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी ज्या नद्या आहेत या सर्व नद्यांची माहिती पाहिलेली आहे. आपला आता फक्त कोकणातील ज्या महत्वाच्या नद्या आहेत
यांना द्या आणि तसंच आपण त्याच्या बरोबर खाणीविषयी सुद्धा काय करणार आहे माहिती पाहणार आहे. थँक्यू.